सकाळचं तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, चेकआउटचा टाइम झालाय, 11:30 वाजले आणि आता आम्ही चाललो घरी जायला निघालो. तर चला आता निघतो. बॅग पॅक वगैरे सगळं झाली आणि आता जाणार आहेत मॉलमध्ये. कशासाठी? हो, शिवांशकडनं शिवायला बर्थडे गिफ्ट भेटणार आहे, त्याच्यासाठी आम्ही जाणार आहेत मॉलमध्ये आणि तिथून मग आम्ही जाणार घरी. जायचं का घरी? सांगितलेलंच नाही की आम्ही हैदराबादला आलो. काल सांगितलं बच्चा. हो, तुम्ही काल व्हिडिओ चालू नव्हता केला होता, तू पाहिलंच नाही. बरं, कशी झाली ट्रिप? चांगली. आवडली? हा आणि एन्जॉय केलं शिवाय सोबत? हात दे ना. हा केला. आणि आता घरी जायची इच्छा आहे? हा खूप आहे. कसं काय? मला लय मजा येते. शिवाय तू? इतकी 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 घरी जायची इच्छा आहे की सोचू की नाही शकत मी. इतकी बोलू की नाही शकत. खोटं बोलताय तर बघ ना, त्याला तर राहावं असं वाटतं. त्याला अजून 3 दिवस इथून जावं असं वाटतं ना. हो ना. चला आता मी निघतो. तू काय करतोय शिवाय फोन मध्ये? मी तुला बोलतोय तू गेम खेळतोय. आयुष्यबास. राणी चप्पल कुठून मिळली का? तर ह्या कबर्ड मध्ये. का हो? मला ते हे बघायचं होतं. काय? बूट पुसायचं आहे का? तिथेच कबर्ड मध्ये. आम्ही सगळे मस्त रेडी झालो आणि आता निघतो. शिवांश चला लवकर लवकर. हे 2 क्यूट बेबी एक सोबत खूप मस्त दिसतात. खूप एन्जॉय केला आणि खूप मस्त मस्त राहिले. हो ना. आता 4th फ्लोअरवर मी जस्ट फिरायला आले होते. सगळं समजा मला दाखवत होते हॉटेल कुठे काय एवढं मस्त वाटतंय. आणि तुम्हाला मी भेटते सकाळनंतर. आत्ताच आम्ही जायला निघालो, पण नेमकं साधनाची तब्येत खराब झाली, संजयची पण तब्येत खराब झाली. तर साधना तर उठायलाच तयार नाही. त्यांना फूड पॉयझनिंग झालं, पूर्ण पॅक झाल्यात. तर मग त्यांना तेच टॅबलेट हे ते चालू आहे. त्याच्यामुळे परत आम्ही आज राहण्याचा विचार केला. दिवसभर मी मस्त आराम केला आहे. संजय पोरांना घेऊन स्विमिंगला गेले, बाहेर फिरायला गेले, जेवायला घेऊन गेले आणि आता म्हणले तुला हॉटेल दाखवतो. आणि याच्यानंतर आता मी जाणार आहे पोरांसोबत बाहेर स्विमिंग करणार ते तिथे बघायला. तर चला, खूप मस्त वाटतं आहे, भारी हॉटेल. आणि ना मी तुम्हाला आता मी रूममध्ये जाते आणि तुम्हाला मी इथून ना मेट्रो दाखवायचा प्रयत्न करत होते. तुम्हाला दाखवली खरं, पण तिथे दिसते का नाही ते माहिती नाही. पण खूप असं जवळून मेट्रो जात होते आणि ते सगळं कॅप्चर केलं होतं. तर चला आता संजय दोघांना घेऊन गेले स्विमिंगला आणि ना मी आता थोड्याच वेळात जाणार आहे मागून, कारण संजयचा फोन आला की इथे ना 2-3 ॲक्टर आहेत आणि तुम्हाला फोटो काढायचे असेल तर तुम्ही पटकन मागून या. त्याच्यामुळे मग आम्ही पण आलो, मी साधना आणि शिवाय ते तर ऑलरेडी गेले होते. इथे कुणाल कपूर बसलेले आहेत आणि ते ना फोनवर बोलत होते कोणाशी तरी. त्यानंतर मग आम्ही त्यांना बोललो आम्हाला तुमच्यासोबत फोटो क्लिक करायचा आहे. मग ते आले, हाय हॅलो झालं, मस्त फोटो क्लिक केलं. बापरे, खूप हायटेड आहेत आणि कसले हँडसम दिसायला. खूप मस्त वाटलं त्यांना भेटून. त्यानंतर इथे ना आतमध्ये सोहेल खान का अरबाज खान कोणतरी होते, पण ते जिमी एरियात होते आणि तिथे शूटिंग पण अलाउड नव्हती आणि त्यांनी नाही फोटो काढला आमच्यासोबत. म्हणजे तिथे आम्हाला परमिशनच नाही भेटली जायची. तर चला, मस्त वाटलं कुणाल कपूरला पाहून. आणि त्यानंतर आता भेटते डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळ. आणि आमच्यासोबत नाश्त्याला कोण आहे? सयाजी शिंदे. सयाजी शिंदे पण आलेले आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढूया. अजून काय ते नाश्ता करतात म्हणून आम्ही गेलो नाही त्यांच्याकडे. गाड पकडती नाही. हां सर, माझे पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत, त्यांच्यासाठी हाय करा ना एकदा. त्यांना बापरे, किती लँग्वेजमध्ये यांनी काम केलं असेल काय माहिती. पण खरंच भारी वाटलं यांच्याशी बोलून. खूप वेळ मी त्यांच्याशी बडबडच होते आणि ते मराठी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी मराठीत बोलायला मला खूप भारी वाटलं आणि ते पण मला मस्त बोलले वगैरे. तर त्यानंतर ना तिथले मॅनेजर पण नंतर माझ्याकडे आले आणि मला बोलले तुम्ही कुठले? मी पण महाराष्ट्रीयनच आहे, पण जॉबसाठी इकडे असतो. तुम्ही मराठीत बोललात म्हणून मला वाटलं तुम्ही मराठाच असताल, म्हणजे महाराष्ट्रातले असताल. मी पण नेहमी ते इथे आल्यानंतर त्यांना मराठीतच बोलतो. असं आमचं भरपूर वेळ डिस्कशन झालं आणि त्यानंतर आम्ही हैदराबादला बाय बाय केलं आणि ना जाता जाता रस्त्यात
जेवणाची वेळ झाली होती त्याच्यामुळे शौर्यवाडा इथे जेवायला आलो. मस्त होतं इथलं जेवण आणि इथलं हे सगळं तुम्ही बघत असताल बॅकग्राऊंड कसलं सुंदर आहे ना, पूर्ण असं ट्रॅडिशनल मराठमोळा टच आहे आणि भारी होतं इथलं जेवण. आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. खूप दिवस झाले असं आपण समोरासमोर बसून असं काही बोललोच नाहीत. खूप सारे व्हिडिओज पेंडिंग होते आणि ते सगळे खूप इंटरेस्टिंग होते. ते सगळे तुमच्यासोबत पोस्ट करायचं सध्या सुरू आहे. नवीन व्हिडिओ काही बनवायला घेत नाही आहे, कारण ज्या आपल्या बॅकच्या सिरीज आहेत त्याच एवढ्या सुंदर आहेत आणि तुम्ही सगळे त्या व्हिडिओजला खूप प्रेम देता, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ खूप आवडतात हे बघून मलाही छान वाटतंय. तर चला, ह्या व्हिडिओचा नाही एंड करायचं होता आणि त्या दिवशी नाही एंड घ्यायचाच राहिला, कारण आम्ही आलो 4-5 वाजले आणि माझी पण तब्येत नंतर बिघडली. 2-3 दिवस बरं वाटलं नाही आणि त्यानंतर बॅक टू रुटीन आलो. नंतर आला शिवायचा बर्थडे, त्याच्याच प्रिपरेशनमध्ये वगैरे लागलो. तर म्हटलं चला आज ना व्हिडिओ एडिट करत होते तर म्हटलं तुमच्याशी बोलून ह्या व्हिडिओचा एंड घ्यावा. तर मस्त झाली टूर, मस्त गेली आमची उन्हाळ्याची सुट्टी आणि आता स्कूल पण सुरू झाल्यात. सगळीकडे मस्त पाऊस पडतोय. तुमच्याकडे काय आहे पावसाचं ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. आमच्या इकडे ना आहे, पण इतका जास्त नाही आणि इतकाही कमी नाही, मीडियम चालू आहे. कधी येतोय कधी नाही येत. मध्ये 2-3 दिवस छान होता, आज मस्त ऊन पडले आणि पावसात मस्तच वाटतं, थंडगार वातावरण. असं खूप आळस येतो ना पाऊस असल्यानंतर, मस्त चिल करावं, झोपून राहावं अशीच इच्छा होते. तर चला, तुमच्याकडे कसं आहे पावसाचं वातावरण ते सांगा आणि पावसाळ्यात तुम्ही कुठे फिरायला जायला प्रेफर करताल ते पण माझ्यासोबत शेअर करा. मला तर फार आवडतं, मस्त धो धो पाऊस येतो आहे ना, पण मस्त असं एखाद्या छान डोंगरावर जिकडे तिकडे नुसती हिरवळ आणि त्यात आपण असं पावसाचा आनंद घेतोय, हे दृश्य बघायला ना खूप आवडतं. आणि मध्ये आधी चहा, त्यानंतर भजी एन्जॉय करायला. तर तुमचं काय ड्रीम आहे पावसाबद्दल ते पण माझ्यासोबत शेअर करा. तर चलो, आता शिवायच्या बड्डेची सिरीज आहे, त्यानंतर आहेत अजून 2-3 मस्त मस्त सिरीज आहेत, लवकरच येतील ते व्हिडिओ. आणि जे मला इन्स्टाला फॉलो करतात ना त्यांना माहिती असेल, अजून एक मस्त इव्हेंट झाला आहे, तोही लवकरच शेअर करते. हे बॅकच्या व्हिडिओज आहेत ना, एडिटिंग तर करते पण असं जास्त काही एडिटिंग होत नाही त्याच्यामुळे दिवसात एकच व्हिडिओ जातो आहे. मी ठरवलं होतं 2 अपलोड करेल, पण शक्य होत नाही आहे. खूप वेळ जातो आहे ते एक्सपोर्ट होणं नंतर अपलोड होणं हे ते, त्याच्यामुळे एकच व्हिडिओ येते. पण ट्राय करेल लवकरात लवकर सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानंतर आपण रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर चला, तुमचं काय चाललं आहे ते माझ्यासोबत शेअर करा. आमच्या इकडे सगळे मस्त मजेत आहेत. सगळ्यांचं आपलं आपलं रुटीन सेट झालं आहे. शिवायची स्कूल सुरू झाली आहे, त्याच्यामुळे आता तोही मस्त दिवसभर बिझी असतो. तोही मला आता दिवसभर वेळ देत नाही. कधी कधी थोडंसं बोर व्हायला होतं, कारण एकटीच काय करणार. मग अशा वेळी काही आवडीच्या गोष्टी कराव्याशा वाटतात. कधी कधी सिरीज बघते आणि भरपूर सारे सिरीज मूवीज पण बघते मध्ये मध्ये, कारण बोर झाल्यानंतर काय करणार. व्हिडिओ एडिटिंग पण आहेच, त्यानंतर घरातली सगळी कामे आहेत. असं सगळं माझं एकंदरीत सुरू आहे. तुमचं काय चाललं आहे ते सांगा. आणि चला, कसा वाटला आजचाही व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथे आम्हाला ते 2 ॲक्टर भेटले होते, कुणाल कपूर आणि सयाजी शिंदे. मस्त वाटलं त्यांना भेटून. दोघांसोबतही सेल्फी क्लिक केल्या, त्यानंतर त्यांच्याशी बोललो आणि मस्त वाटतं ना असं कोणीतरी वेगळं, म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो आणि त्यांना ॲक्च्युअलमध्ये भेटल्यानंतर तो एक अनुभव वेगळाच असतो. तर मस्त. तर चला, आता मला वाटतं आता येतील शिवायच्या बड्डेचे व्हिडिओ, तर ते पण एन्जॉय करा. भेटूया लवकरच. बाय बाय. आणि ना मला खूप सारे प्रश्न येतात माझ्या ह्या गॉगल, चष्मा, स्पेक्ट काय म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा याच्याबद्दल. तर हा तू कुठून बनवून घेतला आहे, तर मी हा लेन्स कार्डवरनं बनवून घेतला आहे. आमच्या इथे लेन्स कार्डचं शॉप आहे आणि तिथे तुम्ही बनवून घेऊ शकता. तुमच्या पण इथे आसपास असेल त्यांच्याकडे मस्त फ्रेम भेटतात अशा, आणि खूप सुंदर वाटतं. मी याच्यासोबतच आणखी एक फ्रेम घेतली आहे, बट ती ना मी असं ती नाही जास्त वापरत, कारण मला ती जास्त आवडत नाही. कधीतरी ती आणि ही एक बनवली अशी छोटीशी. कोणती मला जास्त सूट होते ते कमेंटमध्ये सांगा. अरे ही पण छान दिसते ना, पण हा ना असं छोटूसा आहे आणि मला ना असं गॉगल टाईप हवा होता, मोठी फ्रेम, त्याच्यामुळे हा बनवला आहे. तर
हाही मस्त दिसतोय आणि हाही मस्त दिसतोय. लेन्स कार्डवर सतत काही ना काही ऑफर पण असतात आणि त्यांच्याकडे फ्रेम पण फार सुंदर असतात. तर लेन्स कार्डवर ना नक्की घेऊ शकता.